बंधू आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत महामंगल गाथेचा मराठी अर्थ। महामंगल गाथेचे पहिले पद आहे, महाकारुणिक को नाथो दिताय सबपाणीन, पूरत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधी मुत्तम, एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगल। महामंगल गाथेच्या पहिल्या पदाचा अर्थ असा की महाकारुणिक भगवान बुद्धाने समस्त प्राण्यांच्या कल्याणाकरिता सर्व पारमिता पूर्ण करून उत्तम ज्ञान संपादन केले, या सत्य वचनाने तुमचे मंगल होवो। महामंगल गाथेचे दुसरे पद आहे, जयंतो बोधियो मूले सक्यान नंदीवढ्ढनो, एवं तुहन जयो होतु जयस्सु जयमंगल। महामंगल गाथेच्या दुसऱ्या पदाचा अर्थ असा की बोधिवृक्षाखाली बसून ज्याप्रमाणे शाक्यसिंह बुद्धाने ज्याप्रमाणे जय मिळवला, त्याप्रमाणे तुमचा जय होवो, तुमचे मंगल होवो। महामंगल गाथेचे तिसरे पद आहे, सक्कत्वा बुद्धर्तन ओस्ध उत्तमवर, हितदेव मनुस्सान बुद्धतेजेन सोत्थिन, नस्संतु पद्दवा सब्बे दुःखा वुपसमेंतु ते। महामंगल गाथेच्या तिसऱ्या पदाचा अर्थ असा की जे बुद्धरत्न उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि जे सज्जन माणसांकरिता हितकारी आहे, अशा बुद्धरत्नाचा सत्कार केल्यामुळे बुद्धांच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट होवो आणि तुमचे सर्व दुःख दूर होवोत। महामंगल गाथेचे चौथे पद आहे, सक्कत्वा धम्मर्तना ओस्ध उत्तमवर, परिमलाहुप समन धम्मतेजेन सोत्थिना, नस्संतु पद्दवा सब्बे भया वुपसमेंतु ते। महामंगल गाथेच्या चौथ्या पदाचा अर्थ असा की जे धम्मरतन उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि पीडेला शांत करणारे आहे, अशा धम्मरत्नाचा सत्कार केल्यामुळे बुद्धांच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट होवो आणि तुमचे सर्व भय शांत होवोत। महामंगल गाथेचे पाचवे पद आहे, सक्कत्वा संघर्तना ओस्ध उत्तमवर, आहुण्यम पाहुणेयम संघतेजेन सोत्थिना, नस्संतु पद्दवा सब्बे रोगा वुपसमेंतु ते। महामंगल गाथेच्या पाचव्या पदाचा अर्थ असा की जे संघरतन उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि जे आमंत्रणाला पाहुणचाराला पात्र आहे, अशा संघरत्नाचा सत्कार केल्यामुळे बुद्धांच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट होवो आणि तुमचे सर्व रोग शांत होवोत। महामंगल गाथेचे सहावे पद आहे, यम किंची रत्न लोके विज्जती विविध पुथु, रत्न बुद्ध समन नत्थी तस्मा सोत्थी भवन्तु ते। महामंगल गाथेच्या सहाव्या पदाचा अर्थ असा की या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहे, त्यामध्ये बुद्ध रत्नासारखे श्रेष्ठ रत्न नाही, यामुळे बुद्ध रत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो। महामंगल गाथेचे सातवे पद आहे, यम किंची रत्न लोके विज्जती विविध पुथु, रत्न धम्म समन नत्थी तस्मा सोत्थी भवन्तु ते। महामंगल गाथेच्या सातव्या पदाचा अर्थ असा की या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहे, त्यामध्ये धम्मरत्नासारखे श्रेष्ठ रत्न नाही, यामुळे धम्मरत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो। महामंगल गाथेचे आठवे पद आहे, यम किंची रत्न लोके विज्जती विविध पुथु, रत्न संघ समन नत्थी तस्मा सोत्थी भवन्तु ते। महामंगल गाथेच्या आठव्या पदाचा अर्थ असा की या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहे, त्यामध्ये संघरत्नासारखे श्रेष्ठ रत्न नाही, यामुळे संघरत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो। महामंगल गाथेचे नववे पद आहे, नत्थी में शरण अन्न बुद्धो में शरणवर, एतेन सच्चवज्जेन होतु में जयमंगल। महामंगल गाथेच्या नवव्या पदाचा अर्थ असा की भगवान बुद्धाशिवाय अनुसरण्यास सर्वोत्तम कोणी नाही, म्हणून मी भगवान बुद्धाला अनुसरतो, ह्या सत्यवचनाने तुमचे कल्याण होवो। महामंगल गाथेचे दहावे पद आहे, नत्थी में शरण अन्न धम्मो में शरणवर, एतेन सच्चवज्जेन होतु में जयमंगल। महामंगल गाथेच्या दहाव्या पदाचा अर्थ असा की धम्माशिवाय अनुसरण्यास दुसरे काही नाही, म्हणून मी भगवान बुद्धांच्या धम्माला अनुसरतो, ह्या सत्यवचनाने तुमचे कल्याण होवो।
महामंगल गाथेचे 11वे पद आहे. नथी मे सर्ण अन्न संघो मे सरणवर, एतेन सच्चवज्जेन होतू मे जयमंगल. महामंगल गाथेच्या 11व्या पदाचा अर्थ असा की संघाशिवाय अनुसरण्यास तिसरे काही नाही, म्हणून मी भगवान बुद्धांच्या संघाला अनुसरतो. ह्या सत्यवचनाने तुमचे कल्याण होवो. महामंगल गाथेचे 12वे पद आहे. सब्बीतियो विविजंतु सब्बरोगो विनाशंतु, माते भवत्वंतरायो सुखी दीर्घायुको भव. महामंगल गाथेच्या 12व्या पदाचा अर्थ असा की सर्व संकट दूर होवोत, सर्व रोग नष्ट होवोत, तुमचे सर्व विघ्न नष्ट होवोत, तुम्ही सुखी आणि दीर्घायू होवोत. महामंगल गाथेचे 13वे पद आहे. भवतु सब्ब मंगल रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन सदा साथी भवन्तु ते. महामंगल गाथेच्या 13व्या पदाचा अर्थ असा की तुमचे सर्व मंगल होवोत, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत, बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. महामंगल गाथेचे 14वे पद आहे. भवतु सब्ब मंगल रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब धम्मानुभावेन सदा साथी भवन्तु ते. महामंगल गाथेच्या 14व्या पदाचा अर्थ असा की तुमचे सर्व मंगल होवोत, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत, धम्माच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. महामंगल गाथेचे 15वे पद आहे. भवतु सब्ब मंगल रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब संघानुभावेन सदा साथी भवन्तु ते. महामंगल गाथेच्या 15व्या पदाचा अर्थ असा की तुमचे सर्व मंगल होवोत, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत, संघाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. महामंगल गाथेचे 16वे पद आहे. नखत्तवख भूतान पापगह निवारणा, परित्तस्सानुभावेन हन्तु ते सब्बे उपद्दवे. महामंगल गाथेच्या 16व्या पदाचा अर्थ असा की सर्व वाईट प्रवृत्ती, दोष आणि सर्व उपद्रव परित्राण पाठ श्रवण केल्याने नष्ट होवोत. महामंगल गाथेचे 17वे पद आहे. यदुन्निमित अवमविलंच, यो चोमनापो सकुणस सदो, पापगहो दुस्सपित अकंत, बुद्धानुभावेन विनाशमेंतु. महामंगल गाथेच्या 17व्या पदाचा अर्थ असा की जे वाईट निमित्त आहे, वाईट कारण आहे, अप्रिय शब्द आहेत व वाईट दोष आहे, ते सर्व बुद्धांच्या प्रतापाने नष्ट होवोत. महामंगल गाथेचे 18वे पद आहे. यदुन्निमित अवमविलंच, यो चोमनापो सकुणस सदो, पापगहो दुस्सपित अकंत, धम्मानुभावेन विनाशमेंतु. महामंगल गाथेच्या 18व्या पदाचा अर्थ असा की जे वाईट निमित्त आहे, वाईट कारण आहे, अप्रिय शब्द आहेत व वाईट दोष आहे, ते सर्व धम्माच्या प्रतापाने नष्ट होवोत. महामंगल गाथेचे 19वे पद आहे. यदुन्निमित अवमविलंच, यो चोमनापो सकुणस सदो, पापगहो दुस्सपित अकंत, संघानुभावेन विनाशमेंतु. महामंगल गाथेच्या 19व्या पदाचा अर्थ असा की जे वाईट निमित्त आहे, वाईट कारण आहे, अप्रिय शब्द आहेत व वाईट दोष आहेत, ते सर्व संघाच्या प्रतापाने नष्ट होवोत.